नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थी गणित संख्या ज्ञानमध्ये आपण उपघटक पाहत आहोत. संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आणि तुलना यामध्ये काही भाग आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. हे चिन्ह जे आहे पेक्षा लहान आहे, डावीकडे टोक आहे. हे पेक्षा मोठा म्हणजे उजवीकडे टोक आहे, टोकाकडची संख्या लहान असते आणि हे बरोबरी चिन्ह आहे. ओके, च्यापेक्षा लहान 514, 810 पेक्षा लहान आहे. पेक्षा मोठा आहे 478, 365 पेक्षा या ठिकाणी मोठी संख्या आहे. समान चिन्ह 50 बरोबर 5 दशक, 5 दशक म्हणजे 50च, म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत म्हणून दोघांच्यामध्ये बरोबर चिन्ह. स्वाध्याय आपण पाहूया. 5807, 5327, 5348, 5195 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर शेवटी कोणती संख्या येईल? उतरत्या क्रमाने लावायची म्हणजे सर्वात मोठी अगोदर घ्यायची. पहा 53, 53, 51, 58 सर्वात मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 अंकी संख्या आहेत. 58, 5807 पहिल्यांदा लिहिली. त्यानंतर इथं 53 आहे, इथं 53 आहे. 53 नंतर 2 आहे, 53 नंतर 4 आहे, म्हणजे 5348. क्रमानं पहा 5348 नंतर 5327, त्यानंतर 5195, 5195, 1 2 3 4 सर्वात मोठी 5807 आणि सर्वात मोठी 5807, सर्वात लहान 5195, म्हणजे नंबर 4ला ती संख्या आहे. ओके, नंबर 4. अशा पद्धतीनं पुढील पर्यायातील संख्यांचा चढता क्रम लावला असता शेवटून तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पुढील पर्यायातील संख्या चढता क्रम लावला संख्यांचा तर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढता तर क्रम मांडूया. या चौघांच्या मध्ये 7103 ही सर्वात लहान संख्या आहे. ओके, त्यानंतर 7205 आहे की नाही पहा. त्यानंतर 7215 आहे की नाही पहा. आणि सर्वात शेवटी 7301. चढता क्रम लावायचा आहे. सर्वात लहान 7103 आहे. त्यानंतर 7205 हिच्यापेक्षा मोठी आहे. त्यानंतर 7215 हिच्यापेक्षा मोठी आहे. आणि 7301 सर्वात मोठी संख्या आहे. इथं म्हटले शेवटून तिसऱ्या क्रमांकावर, शेवटून 1 2 तिसऱ्या क्रमांकावर 7205 कोठे आहे? 7205, तर नंबर 2ला अचूक पर्याय नंबर 2. 25020 आणि 20250. आता चौकटीत या ठिकाणी कोणतं चिन्ह? 25000 हे मोठीच असणार आहे, त्यामुळं पेक्षा मोठा या ठिकाणी अचूक पर्याय पहिला आहे. ओके, त्यानंतर 5333, 3333, 2333, 0333 या संख्यांचा उतरता क्रम लावला असता येणाऱ्या पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज काढूया. उतरता क्रम लावायचे म्हणजे सर्वात मोठी संख्या साहजिकच आहे 5333. 5 कुठंच नाही या चार संख्येमध्ये. 5333, 5333 सर्वात मोठी. त्यानंतर साहजिकच आहे 3333, 3333. त्यानंतर 2333, 2333 आणि सर्वात लहान 0333 म्हणजे 333 आहे. 333 आणि काय म्हणते हा? उतरता क्रम येणाऱ्या पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. उतरता क्रम लावला पहिल्या आणि शेवटच्या 5333 आणि शेवटची 0333, 333. 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 बेरीज करा. 3 आणि 3 6 आणि 5 आणि 0 5, 5666, 5666 नंबर 3ला आहे अचूक पर्याय नंबर 3. ओके, पुढचा प्रश्न आहे. पुढील संख्यांचा उतरता क्रम लावला असता मध्यभागी येणारी संख्या कोणती? उतरता क्रम म्हणजे सर्वात अगोदर लहान संख्या, उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर. 83 83 83 83 प्रत्येक ठिकाणी आहे. आता
डावीकडून तिसरा अंक 7 आहे, 6 आहे, 7 7 6 4 7 आणि 1 आहे. आणि चौथा अंक इथं 8 आहे, इथं चौथा अंक 1 आहे, म्हणजे 837 837 8 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 83 88 पहिली संख्या येणार. ओके, 83 88. साहजिकच मग 83 71 येणार नंबर 2ची. 83 71. त्यानंतर 7 झाल्यानंतर 6 आहे, म्हणजे या ठिकाणी 83 63 65. नंतर 4 नंतर 1. आता 4 एकक स्थान दशक स्थानी 4 असणारी संख्या इथं 83 47 8347. आणि शेवटची संख्या 1 असणारी 8371. 17. आता लक्षात घ्या, 83 इथं 83 83 78 83 71 78 71, त्यानंतर 83 65 83 47 65 नंतर 47 आणि शेवटी 83 17. मग आता हा उतरता क्रम आपण लावला. काय म्हटलेला आहे, मध्यभागी येणारी संख्या कोणती? पहा, 1 2 3 4 5 मध्यभागी 8365च्या मागं 2 संख्या आहेत आणि 8365च्या पुढं 2 संख्या आहेत, म्हणजे 8365 बरोबर मध्यभागी आहे. अचूक पर्याय नंबर 3. 6वा उपप्रश्न आहे, दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावला असता पहिल्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे. सर्वात लहान संख्या 73 72 71 7 7 7 आणि 8 या ठिकाणी आहे, म्हणजे 8 सर्वात मोठे 84 8420 बरोबर. 8420 म्हणजे 8420 चढत्या क्रमामध्ये सर्वात मोठे होऊन असणार आहे. इथं 73 इथं 72 इथं 71 आहे. 71 72 73 म्हणजे 71 ही सर्वात लहान संख्या आहे. 7135 7135. त्यानंतर 7135 झालं, परत 72 आहे, 7224. आणि नंबर 3ची संख्या 7345. 7345 इथं स्वल्पराम देतो, म्हणजे या ठिकाणी गर्दी झाली संख्यांची लिहिताना. सर्वात लहान, त्यानंतर ही संख्या, त्यानंतर ही संख्या आहे सरळ 71 72 73 84. ओके. आणि मग काय म्हटलेलं आहे, चढता क्रम लावला असता पहिल्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? पहा, पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 5 एकक स्थानचा अंक आहे. 5 अचूक पर्याय नंबर 2. 7वा आहे, दिलेल्या पर्यायातील योग्य उतरता क्रम असणारा पर्याय लिहा. या ठिकाणी उतरता क्रम असणारा इथं 50 55 आहे, 53 55 मध्ये झाली हिच्यापेक्षा मोठी. इथं 40 44 आहे, 44 तिच्यापेक्षा मोठी झाली. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी. तिसरं 67 67 67 60. ओके. मग 67 इथं आहे, 67 आहे, इथं 0 आहे 0. 7 आणि 6 7 मोठी 6 लहान, म्हणजे 6700. 7 नंतर 6706 येणारच. 6600चा 606 त्यानंतर, आणि 606 नंतर इथं 0 66 सर्वात लहान, म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. ओके. हा योग्य उतरता क्रम आहे, म्हणजे सर्वात मोठी, त्यानंतर ही सर्वात लहान ही आहे 6066. या संख्या 1053 3063 1085 1107 1033 या संख्या चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने मांडल्यास कोणती संख्या एका स्थानावर असेल? आता या ठिकाणी सर्वात लहान आहे 1033, त्यानंतर 1053 तिच्यापेक्षा मोठे, त्यानंतर 1085, त्यानंतर 1107, त्यानंतर 3063 असा क्रम आहे. पहा, 1033 नंतर 1053 मोठी आहे, 1085 33 53 85, इथं 11 आहे, इथं 07 आहे, तर 1107, तर 3063 सर्वात मोठी,
आता हा चढता क्रम आहे. उतरता क्रम मांडूया. म्हणजे सर्वात पहिल्यांदा 3063 येणार. त्यानंतर नंबर 2ला 1107 येणार. त्यानंतर नंबर 3ला 1085 येणार. त्यानंतर 1053 येणार. त्यानंतर 1033 येणार. आता उतरत्या क्रमानं मांडल्या, चढत्या क्रमानं मांडल्या. ह्या चढत्या क्रमानं आहेत, ह्या उतरत्या क्रमानं आहेत. नंबर 3ला 1085 आहे. नंबर 3ला 1085 आहे म्हणजे एका स्थानावर येते संख्या 1085. उतरता क्रम घ्या नाहीतर चढता क्रम घ्या. ओके, पहा 1085 अचूक पर्याय नंबर 3. अचूक पर्याय निवडा म्हटलेला आहे. योग्य पर्याय निवडा. 5378 7780 पेक्षा लहान आहे, हे बरोबरच आहे. 4532 4568 पेक्षा मोठे चूक आहे. इथं 5339, इथं 247 आहे, ही लहान आहे, चूक आहे, मोठी आहे. 5537 आणि 542 आणि 300 अधिक 20 320 येते. 537 आणि 542 आणि 300 आणि 20 320 दोन्ही समान नाहीत. अचूक पर्याय नंबर 1. ओके, अशा पद्धतीनं पुढं आहे 3540. चौकडेमध्ये चिन्ह भरायचं आहे. 2428 आणि 1112. 2428 आणि 1112. 1112 बेरीज करूया. एकक स्थानची बेरीज 8 आणि 2 10ला. 0 ह्याच्याला 1, 2 आणि 1 3 आणि ह्याचे 1 4, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3. 3540 3540 समान आहे, बरोबर चिन्ह आहे मध्ये. अचूक पर्याय नंबर 1. ओके, ही बेरीज 2428 आणि 1112 यांची बेरीज 3540 येते. 8 आणि 2 10ला. 0 ह्याच्याला 1, 2 आणि 1 3 ह्याचे 1 4, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3. 3540 3540 दोन्ही समान आहेत म्हणून बरोबर चिन्ह. आता 54467, 34667, 55467, 54400, 54567 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती येईल? आता सर्वात मोठी आपण पाहिलं तर आता लक्षात येईल 55466 ही सर्वात मोठी आहे. इथं 54 आहे. ओके, त्यामुळे सर्वात मोठी 55466. त्यानंतर 54ची 54 इथं 500 आहे, 54 इथे 400 आहे, म्हणजे 54567 नंबर 2ला. नंबर 3ला या ठिकाणी 34, नंबर 3ला 54चीच 54466, 54466. 54567 नंबर 2ची. त्यानंतर 54467, 467, 567 अगोदर येणार आणि सगळ्यात शेवटी 34667. म्हणजे संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी संख्या, नंतर 2 नंबरची, नंतर 3 सर्वात लहान ही. तर पहिल्या क्रमांकाची संख्या 55466 एक नंबरला येणार. ओके, सर्वात मोठी 55466 हीच सर्वात पहिली संख्या म्हणजे मोठी असणार आहे उतरत्या क्रमानं लिहिताना. इथं 54 आहे, इथं 34 आहे, इथं 54 आहे, फक्त इथं 55 आहे, म्हणजे नंबर 3 55466. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या सर्व चौथीतल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.